लोकसभा निवडणुकीपूर्वी 5 राज्यातील निवडणुका म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम समजली जाते। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या 5 राज्यातील निवडणुका जिंकायच्या असा चंग सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने बांधलाय। त्यातच एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरू आहे। मतदानासाठी धर्माच्या नावाने आवाहन केलं जाते। पण हे सगळं सुरू असतानाच नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर रेल्वे मॅन नावाची वेब सिरीज प्रदर्शित झाली आणि या वेब सिरीजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय। तर त्याचबद्दल आज आपण या व्हिडिओतून थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी पाटणे, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ही वेब सिरीज भाष्य करते 2 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधील 15,000 पेक्षा अधिक लोकांचा जीव घेणाऱ्या भयावह भोपाळ गॅस दुर्घटनेवर। महात्मा गांधीजींच्या देशात जीव घेणाऱ्याला शिक्षा आणि जीव वाचवणाऱ्याला शाबासकी कधीच मिळत नाही, अशा संवादाने ही सिरीज सुरू होते। महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली कारण ते महात्मा होते, असं विडंबन यामध्ये आहे। ही सिरीज भारतातील भ्रष्टाचारी व्यवस्था, परदेशी भांडवलदारांसाठी स्वतःच्या देशातील नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ, प्रशासनातील निष्काळजीपणा, याच बरोबरीने संकटाच्या काळात प्रामाणिकपणे जीवाची बाजी लावणारा प्रामाणिक देशभक्त, या सर्वावर परखड भाष्य करते। तारीख 2 डिसेंबर 1984च्या आधी 16 तासांपासून ही सिरीज सुरू होते। के मेनन यांना हैराण करणारे स्वप्न, ज्यात रेल्वे अपघातातील चिमुकल्याचा गेलेला जीव, यापासून सिरीज सुरू होते। पुढे के मेनन आपल्या नोकरीवर जातात। दरम्यान अनेक घटना, अनेक फ्रेम खूप काही सांगणारे आहेत। रेल्वे मॅन ही भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीपासून जवळच असलेल्या भोपाळ जंक्शनवरची ही गोष्ट। यात के मेनन हे स्टेशन मास्टर असतात। इमाद रियाज हा युनियन कार्बाइड कंपनी सोडून रेल्वेत नोकरीला लागलेला तरुण असतो, तर लोकांना लुटणार चोर आणि इमानदार रेल्वे अधिकारी या कथानकाच्या भोवती ही सिरीज फिरते। मात्र कथानक पुढे नेण्यासाठी कंपनीत काम करणारा आणि कंपनीतील गडबडी अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून देणारा प्रामाणिक कर्मचारी कमरुद्दीन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं कथानक आहे। युनियन कार्बाइड कंपनीतील मिथाइल आयसोसेनाइड लीक होण्याचा अंगावर शहारे आणणारा थरार, जीवाच्या आकांताने श्वास घेण्यासाठी धडपडणारे लोक, हे सगळं भयावह आहे। पण जीवाच्या आकांताने लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारा रेल्वेमॅन, या सगळ्या घटना कथा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे। युनियन कार्बाइड या कंपनीत झालेल्या गॅस गळतीमुळे किमान 15,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला। मात्र या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसन या कंपनीच्या संचालकाला देशाबाहेर जाण्यासाठी सरकारनेच मदत केली। ही गंभीर घटना यामध्ये मांडली गेली। त्यातच अत्यंत हेवी म्युझिक आणि ताकदीचा अभिनय, यामुळे 4 भागांची सिरीज कधी संपते काही समजतच नाही। सरकारने युनियन कार्बाइड या कंपनीशी अवघ्या 615 कोटी रुपयात तडजोड केली। ही रक्कम 5 लाख पीडितांमध्ये वाटण्यात आली। त्यामुळे प्रत्येकाला जेमतेम हाती 2 ते 3 हजार इतकीच रक्कम आली। त्यामुळे ही सिस्टीम पाहून तळपायाची आग अगदी मस्तकात जाते आणि कदाचित हाच या सिरीज मागचा उद्देश असावा। शिव रेवल यांनी रेल्वे मॅन ही पहिलीच वेब सिरीज प्रदर्शित केली। यामध्ये के मेनन, बाबिल खान, दिवेदु शर्मा, जुही चावला आणि आर माधवन यांनी भन्नाट काम केले। ही वेब सिरीज 100 नंबरी सोने, हे आपण मान्य करायलाच हवं। पण तरीही वेब सिरीज प्रदर्शित होण्याच्या वेळेवरून काही प्रश्न निर्माण होते। देशात 5 राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत। मध्य प्रदेशात मतदान होणार आहे, मात्र मध्य प्रदेशात भाजपसाठी वातावरण अनुकूल नसल्याचे चित्र आहे। त्या पार्श्वभूमीवर ही सिरीज प्रदर्शित झाल्याने यामागे प्रोपगंडा असल्याचं दिसून येते। 2 डिसेंबर 1984चा काळ म्हणजे इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगलीचा काळ। त्या संदर्भातील दृश्य दाखवून ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस विरोधी वातावरण निर्माण होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही। जब पेड़ गिरता है तो धरती हिलती है, हे राजीव गांधी यांचं वाक्य संतापजनक वाटतं। तसेच तत्कालीन सरकारने युनियन कार्बाइडने सुरक्षेचे नियम पाळले नसतानाही दिलेली परवानगी, हजारो लोकांचा जीव गेल्यानंतरही कंपनीच्या प्रमुखाला खास विमानाने जाऊ देणं, हे सगळं काँग्रेसविषयी राग निर्माण करणार आहे। या घटनेत काँग्रेसी राजवटीतील मंत्री दोषी असतील, पण ही सिरीज आता भाजप संकटात असताना आल्याने खूप प्रश्न निर्माण होते। तर या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा।
आणि अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.